मध्ये जो अपघात आहे मुळामध्ये वंचित बहुजन आघाडी तो अपघात नाहीच आहे, तो खून आहे, हत्या आहे. ती प्रशासनानं खून झालेली ती हत्या आहे आणि प्रशासन ब्युटीचे जे अधिकारी आहे या लोकांच्या ढिसाळ कारभारामुळं कालची ती घटना फक्त वारंवार आल्यामुळे ती घडलेली आहे. त्याच्यामध्ये 2 भगिनी आमच्या महिला त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांना त्या ठिकाणी जी कंपन्सेशन देण्यात आलं, ही मदत म्हणून 5-5 लाख रुपये दिली, ती एकदम तुटपुंजी आहे. ती मदत सुद्धा 1-1 कोटी रुपयाची मदत त्या ठिकाणी त्या लोकांना दिली पाहिजे. ही भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे. काही लोकांवर गुन्हे दाखल केले असं त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे. आमचं मागणी आहे की त्यांच्यावर बीओटीचे जे अधिकारी असतील त्यांच्यावर सुद्धा 302चे फक्त कॉन्ट्रॅक्टरवरच नाही, ते बीओटीच्या अधिकाऱ्यावर सुद्धा 302चे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्या जखमींना सुद्धा त्या ठिकाणी मदत केली पाहिजे. आणि असंच ढिसाळ जर कारभार महानगरपालिकेचा बीओटीचा असला तर वंचित बहुजन आघाडी याच्यानंतर या शहरामध्ये एक मोठं आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही. आज आम्ही पालकमंत्र्यांना सुद्धा भेटलो आणि त्यांना सांगितलं, त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी शब्द दिलाय की जे 5 लाख रुपयाची जी मदत केलेली ती अतिशय कमी ती आम्ही आज निवेदन दिल्याच्या नंतर ते त्या ठिकाणी ती मदत सुद्धा वाढवणार आहे. आणि जर ती मदत वाढली नाही किंवा त्या लोकांना मदत केली नाही तर वंचित बहुजन आघाडी आपल्या स्टाईलमध्ये या महानगरपालिकेत त्या प्रशासनाला धडा दिल्याशिवाय शिकवल्याशिवाय राहणार आहे.